नमस्कार मित्रांनो, ध्वनी या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहे ध्वनीची निर्मिती, ध्वनीचे प्रसारण, ध्वनीचे परावर्तन, श्रवण मर्यादा, श्रव्यातीत ध्वनी आणि मानवी कर्ण। आता आपण बघू ध्वनीची निर्मिती। ध्वनी एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्याला कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते। एका वस्तूमधील कंपने ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत असतात। कंपन म्हणजे वस्तूची जलद गतीने पुढे होणारी हालचाल होय। ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना। त्याचप्रमाणे ध्वनीचे प्रसारण। पाण्यात खडा टाकल्याने विक्षोभ निर्माण होऊन तो बाहेरच्या दिशेने गतिमान होतो, पण कागदाचा तुकडा मात्र गतिमान होण्याऐवजी वर आणि खाली हालचाल करतो। ध्वनी देखील तरंगाच्या स्वरूपात प्रसारित होतो। आता आपण बघू प्रवासाचा माध्यम। ध्वनी एक यांत्रिक लहर आहे। हे प्रवासासाठी आवश्यक साहित्य माध्यम आहे। ध्वनी निर्वात पोकळीत प्रवास करू शकत नाही। अधोमुखी लाटा। दोरीत निर्माण झालेला तरंग अवतरंग आहे। अवतरंगात कणांचे दोलन मध्यस्थितीच्या वर आणि खाली होते। माध्यमातील प्रत्येक कणाची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते। कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, पण ते फक्त मध्य स्थितीच्या पुढे आणि मागे आंदोलित होतात। आता आपण ध्वनीची वैशिष्ट्ये बघू। वारंवारता। घनतेत उच्चतम किमतींपासून कमीत कमी किमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो। एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे वारंवारता होय। आयाम। जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो। संपीडने म्हणजे कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग असतात। संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो। गती। विरलने म्हणजे कमी दाबाचे असे भाग की जेथे कण दूर विखुरलेले असतात। विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो। आता आपण बघू ध्वनीचे परावर्तन। ध्वनी ज्या दिशेने जाते व परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखेच कोन करतात आणि ते एकाच प्रतलात असतात। प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती होय। सतत किंवा बऱ्याचदा होणाऱ्या परावर्तनामुळे प्रतिध्वनी अनेक वेळा ध्वनीचे परावर्तन अनिष्ट असू शकते। आता आपण बघू श्रवण मर्यादा। मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ आहे। 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्रव्य ध्वनी म्हणतात। 20 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारता असणाऱ्या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी म्हणतात। श्रव्यातीत ध्वनी। जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातीत ध्वनी उपयोगी ठरते। दुधासारखे द्रव अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो। मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्रव्यातीत ध्वनीने मिळवता येतात। त्याचप्रमाणे धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा दर्शविण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो। श्रव्यातीत ध्वनी। सोनारमध्ये प्रक्षेपक अशोधक असतात जे जहाजावर किंवा बोटीवर बसवले जातात। सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते। पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमगिरी, बुडलेली जहाजे शोधण्यासाठी याचा उपयोग होतो।
आपण येथे आकृतीत बघू शकतो. त्याचप्रमाणे मानवी कर्ण. मानव आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे कानाने ध्वनी ऐकतो. कर्णाचे दोन मुख्य भाग आहेत. बाह्य कर्ण. बाह्य भाग, ज्याला बाह्य कर्ण म्हणतात, तो ध्वनी गोळा करून ध्वनिविषयक नलिकेतून कर्णमध्याच्या पोकळीत वाहून नेतो. मध्य कर्ण. जेव्हा माध्यमातील संपीडन कर्णमध्ये पोकळीत पोहोचतो तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो. अंतर्कर्ण. अंतर्कर्णात गोगलगायीच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते. तिला कर्णावर्त म्हणतात. येथे आकृतीत आपण बघू शकतो. सराव. आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.